दुपारचे आहेत ना 12:30 वाजलेत. सूर्य असा डोक्यावर आलाय. आम्ही सकाळी 10 वाजता निघालो होतो करंजूबाईच्या वनात. हे ठिकाण आहे मावळामध्ये ओवळे गावात. आम्ही निघालो होतो 10 सव्वा 10ला. आता खाली येता येता उतरता आम्हाला आहे ना 12:30 झालेत आणि कडक असं ऊन आहे. आमच्यासोबत आहे कावेरी आहे, संस्कृती आहे, हा बंटी आहे. कुठे गेला बंटी? परत हा रुद्र आहे. माझ्या सासूबाई आहेत. त्यांची संघर्षाची कहाणी इथूनच सुरुवात झाली आहे. कोण म्हणतं की एक बाई फक्त 4 भिंतीच्या आतच राहून म्हणजे तिचा संसार करू शकते, संघर्षातून पण ती बाहेर पडू शकते. आणि त्यांची संघर्षाची कहाणी या डोंगरातूनच चालू झालेली आहे. आपण थोडंफार आहे ना त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. माहेर तळेगाव ओवळे सासर आहे माझं. मी नवीन आले तेव्हा इथे लग्न झाल्याच्यानंतर मला हे डोंगर पाहून खूप रडायला यायचं की मी कुठून या जंगलात आले. आणि नंतर मग इथं थोडे दिवस राहिले का महिन्यातून मी 15 दिवस ओवळ्याला राहायची आणि 1 महिना तळेगावला राहायची. की म्हणजे इथं राहायला खूप कठीण वाटायचं. 8 दिवस मजेत घालवायची, मला एन्जॉय म्हणून राहायची. पण पुढचे 8 दिवस मी असं संघर्ष करून राहायचे, मला नको वाटायचं इथं राहायला. नंतर मग जावांसंग माझ्या मी डोंगराला वगैरे जायला लागले. तर त्याचे झाडी घनदाट असं मला ते वातावरण थोडं आवडायला लागलं आणि मग मी त्यांच्याबरोबर इथं सेटल झाले. आणि आम्ही डोंगराला सरपण वगैरे आणायला जायचं. असं खूप उंच डोंगर आहे. मग तिथं पाणी बिण्याचं खूप अडचण आहे, पाणी भेटत नसतं प्यायला ना. मग असं हे असे वळा येतात ना, आम्ही वरती जाताना ना हे साफ करून तिथं खड्डे करायचो. आणि वरतून पाणी सरपण घेऊन येतोपर्यंत ना इथं स्वच्छ पाण्याचा खड्डा तयार व्हायचा. मग आम्ही आलो की इथं डोंगरावर नालो त्या झाडापाशी सरपणाच्या मुळ्या उभ्या करून आम्ही त्या खड्ड्यातलं पाणी प्यायचो. जाताना चप्पल घालून जायचो, येताना उतरता येत नसायचं तर आम्ही इथं चप्पल हातात घेऊन यायचो आणि ह्या खडीतून जायचो. त्याच्यामुळं आम्ही गावाला राहण्यामध्ये की ह्या डोंगरामध्ये चप्पल न वापरून कामं करायचो ना, आजारी कमी पडायचो. आता आम्हाला कळतं की की का आजार पण डोंगरात राहणाऱ्या लोकांना कमी का आहे, कारण की ह्या डोंगरात खडी बिडी पायाने तुडवली जाते तर आपलं जे ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायचं, त्याच्यामुळं फ्रेश राहायचो. आणि आम्ही रोज सकाळचं 6 वाजता ह्या डोंगराला सरपण तोडायला जायचो आणि यायचं 9 वाजता. परत दुपारी 4 वाजता जायचो, संध्याकाळी 6 वाजता यायचो. असं दिवसातून 2 वेळा आम्ही ह्या डोंगराला जायचो.